नमस्कार, मी ॲस्ट्रोस्मितागिरी. आज आपण पितृदेवता जशी पाहिली त्याप्रमाणे त्याचे आपल्या आयुष्यावर काय काय परिणाम होतात याचा विचार करणार आहोत. पहा, धर्माने आपल्याला गणपतीनंतर पक्ष पंधरवडा दिलेला आहे. म्हणजे आपले जे कोणी पूर्वज होते त्यांना तृप्त करण्यासाठी हे 15 दिवस त्यांची श्रद्धेने आठवण काढण्यासाठी, त्यांना तीळ तर्पण देण्यासाठी, त्यांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी आणि त्यांची आठवण काढण्यासाठी. कारण आपण त्यांचं घर वापरतो, त्यांचं नाव वापरतो, त्यांचा DNA वापरतो, त्यांची संपत्ती वापरतो. मग आपल्याला त्यांची आठवण काढणं हे गरजेचं असतं. ती जर आपण आठवण काढली नाही श्रद्धेने किंवा त्यांना काही नैवेद्य दिला नाही तर असे पितृगण नाराज होतात. आणि ते जर नाराज झाले तर आपल्या आयुष्यामध्ये विविध अडचणी निर्माण होतात. कारण घरातले लोक नाराज झाले तर आपण भांडणं करतो आणि अशांतता माजवतो. पण पितृदेवता या धूम्र स्वरूपात असतात. त्यांना कुठला आकार नाही आहे, त्यांना कुठलं शरीर नाही आहे, पण आपण त्यांचे वंशज आहोत. आपला DNA त्यांच्यामध्ये आहे, त्यामुळे ते आपल्याला त्रास देतात. आता काही लोक असं विचारतात की आपलेच नातेवाईक आहेत, आपलेच वंशज आहेत, मग ते आपल्याला कसं त्रास देतील. पण ज्या वेळेस ते पितृरूपात जातात त्यावेळेस त्यांना एकच माहीत असतं की हेच माझे वंशज आहेत, यांच्याकडनंच आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत. त्यांनी जर आपल्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत तर त्या पूर्ण होणार नाही आणि आपल्याला गती मिळणार नाही, मुक्ती मिळणार नाही. त्याच्यासाठी मग ते आठवण करून देण्यासाठी आपल्याला पुढच्या पिढ्यांना त्रास होतो म्हणजे काय, घरात लग्न होत नाही, नोकरी लागत नाही, किंवा घरातल्या पिढ्यांमध्ये 3-4 तरी लोकांचं विवाह होत नाही, प्रत्येक गोष्टीला विलंब राहतो, घर बांधून होत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी येतात आणि कुठलाही गोष्ट करायला गेलं तर ते पूर्णत्वाला जात नाही. मग अशा वेळेस आपल्याला विचार करावा लागतो की आपल्या वंशजांनी त्यांच्या DNAमधून जे काही आपल्याला गुण आणि दोष आलेले आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला उपाय करणं गरजेचं असतं. किंवा कालसर्प योगासारखी स्थिती, म्हणजे राहू केतूच्या ॲक्सेसच्या एका बाजूला जर सगळे ग्रह असतील तर तीव्र पितृदोष आहे असं आपण म्हणतो. आता कालसर्प योग असणाऱ्या लोक खूप उंचीवर जातात, पण ते त्यांच्या जीवनामध्ये पितृ लोकांना सरेंडर झालेले असतात. त्यामुळे त्यांची जी आसक्ती असते, शिक्षण, कृती, काम या धर्म याच्याबद्दल ती तीव्रतेची असते आणि त्याप्रमाणे ते काम करतात. त्यामुळे आर्थिक उत्पन्न त्यांचं वाढतं, आजारपण लवकर कंट्रोल होतं. पण ते जर आपण केलेलं नसेल तर नुकसान होतं, आजारपण सतत वाढत राहतं, आपल्या आयुष्यामध्ये दुर्घटना होतात आणि त्या अकाली दुर्घटना होतात आणि त्याला आपल्याला सतत सामोरं जावं लागतं. आता आपल्या घराभोवती किंवा आपल्या या पितरांच्या भोवती जर आपण विचार केला तर आपल्या या पितरांमध्ये किंवा 7 पिढ्यांमध्ये कोणाची तरी जी मालमत्ता आपल्याला वंशपरंपरेने आली असते ती जर निर्वंश म्हणजे काय की ज्यांचा वंश पुढे वाढलेला नाही आहे, की स्त्री संतती होते, त्यांची लग्न होऊन ते दुसऱ्या वंशामध्ये जातात, मग यांचं नाव चालवणारं कोणीच नसतं. अशा वेळेत अशा लोकांची जर प्रॉपर्टी मिळालेली असेल आपल्या पूर्वजांना तर त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागतो. कारण जेव्हा असे निर्वंश लोक जातात त्यावेळेस त्यांच्या काही इच्छा आकांक्षा या असतातच ना, त्यांना मुक्ती मिळण्यासाठी तर्पण देण्यासाठी कोणीच नसतं. म्हणून अशा निर्वंशांची आठवण करणं किंवा दत्तक घेतलेल्या लोकांना जी प्रॉपर्टी मिळते त्या प्रॉपर्टीमधून जेवढी संपन्नता वाढत जाते तेवढा त्रास आणि आजार हा वाढत जातो. बोलीभाषेमध्ये त्यांना
बुडिताची मालमत्ता अशी म्हणतात, की ज्या लोकांना पुढे काही कोणाचा आधार असत नाही किंवा ज्या घराण्यामध्ये लोकांना त्रास दिला जातो, त्यांना उपाशी ठेवून घरातून बाहेर काढलं जातं, त्यांची मालमत्ता हडपली जाते, त्यावेळेस ही मालमत्ता त्रासदायक असते. मग किंवा त्या मालमत्तेमध्ये जसं आपण म्हणतो संरक्षक देवता असते, स्थानदेवता असते, वास्तुदेवता असते, शेतामध्ये म्हसोबा असतो किंवा सप्त अप्सरा म्हणजे 7 असरा, विहीर जिथे असते, अशा ठिकाणी या देवता ज्या कनिष्ठ देवता मानलेल्या आहेत, त्या देवतांचा जर आपण काही उपचार किंवा त्यांना काही नैवेद्य अर्पण केला नाही तर त्या असमाधानी राहतात आणि आपल्याला त्रास देतात. काही वेळा अशा जागांमध्ये पीर असतात पहा, समाधी असते, आणि मग जर ती काढून आपण बाजूला ठेवली तर त्याचा दोष आपल्याला लागतो. त्या देवतांचा मानपान करणं हे गरजेचं असतं. म्हणजे नैवेद्य द्यायचा, वस्त्रदान करायचं, गरीब लोकांना काहीतरी दान करायचं. मग जर आपल्याला त्याची आठवण करून द्यायची असेल तर या देवता नाग दिसतो पहा अशा जागांमध्ये किंवा अशा जमिनींमध्ये, त्यावेळेस आपण समजून द्यायचं की इथली देवता ही अप्रसन्न आहे. मग तिला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला या म्हसोबांची पूजा करावी लागते, त्यांना दहीभात ठेवावं लागतो. दर अमावस्या पौर्णिमेला जर आपण दहीभात अर्पण केला, 7 आसरांसाठी वर्षातून एकदा जर त्या विहिरीमध्ये 7 नैवेद्य करून सोडले पुरणाच्या पोळीचे, तर त्या देवता या प्रसन्न होतात. कारण या कनिष्ठ देवता आहेत, त्या लवकर प्रसन्न होतात. त्यांना नुसता नारळ ठेवला आणि श्रद्धेने नमस्कार केला तरीसुद्धा या देवता प्रसन्न होतात. मग निपुत्रिकता जेव्हा असते तेव्हा त्यांना सामाजिक ताण, तणाव, मानसिक ताण आणि तळतळाट, म्हणजे जर आपल्याला काही दुःख झालं तर तीव्रतेने आपल्या तोंडातून काही शब्द निघतात आणि ते शब्द म्हणजे त्या फ्रिक्वेन्सी या शाप असतात. जसा तो शाप समोरच्याला लागतो तसा तो देणाऱ्यालाही लागतो. मग या दोघांना पितृदोषाला सामोरं जावं लागतं. मग ते सामोरं जाताना आपल्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये निरनिराळे उपाय करणं किंवा स्थानदेवतांना नैवेद्य अर्पण करणं, म्हसोबाची पूजा करणं, समाधी किंवा पीर असतील त्यांचा सन्मान करणं, देवीला ओटी भरून कुमारी भोजन देणं, अशासारखे उपाय किंवा 7 आसरा 7 कन्यांची पूजा करून त्यांना जर काही आपण दान केलं तर त्याचा उपयोग होतो. आणि पुरुष देवता जर असतील तर दहीभाताचं नैवेद्य अर्पण करणं या व्यक्तीचा या गरजेच्या असतात. त्याचप्रमाणे जर आपण छोटीशी एक देवता आपल्याला माहीत नाही, मग अशा वेळेस आपण काय करायचं, एक छोटी घुमटी तयार करायची, त्याच्यामध्ये 2 मूर्त्या, एक स्त्री आणि एक पुरुष स्थानदेवता म्हणून स्थापन करायचं. त्यांची घुमटी बांधायची, त्याच्यावर शेड असली पाहिजे. शेड म्हणजे पावसा पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून. आणि पितृपक्षामध्ये अशा या घुमटीमध्ये असणाऱ्या या छोट्या मूर्तींना नैवेद्य दाखवायचा की ज्याच्यामुळे शेतातलं उत्पन्न हे जास्तीत जास्त येतं आणि या पितरांचा त्रास आपल्यापर्यंत येत नाही. किंवा संन्याशी व्यक्तींची जर प्रॉपर्टी असेल तर अशा वेळेत संन्याशांची सेवा करणं गरजेचं असतं. शेतात त्या संन्याशाची छोटीशी मूर्ती बनवून तिची पूजा करणं, म्हणजे वर्षातून किमान एकदा तरी सर्व पितरी अमावस्येला तिथे नैवेद्य दाखवायचा, पौर्णिमेला दहीभात अर्पण करायचं किंवा अक्षय तृतीयेसारखा जो दिवस असतो त्यावेळेस तिथे नैवेद्य अर्पण केला तर या देवता प्रसन्न होतात. त्यांचा मानपान करून त्यांना त्यांच्याकरता जर कुमारिका, सवाष्ण, पुरुष
यांना दान दिलं तर या देवता प्रसन्न होतात आणि निर्वंशाची मालमत्ता आपल्याला लाभते. त्याच्यासाठी हे उपाय करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण बाकी सगळं ठीक असतं, पण अशासारखे आजार आपल्याला, अशासारखे त्रास आपल्याला दुसऱ्या कोणालाही शेअर करता येत नाही. आणि हे पिढी दर पिढी, एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमित होतात. 6व्या पिढीला या दोषाचा मॅक्झिमम त्रास होतो. म्हणजे त्यावेळेस त्यांना उपाय करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण 7 पिढ्यांनंतर DNA बदलतो. म्हणून DNA बदलायच्या अगोदर जर आपण अशा प्रकारची श्रद्धा दाखवली आणि उपाय केले तर नक्कीच पुढच्या पिढ्या या जास्त सुखाने आणि समृद्धीत राहू शकतात. धन्यवाद. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करा आणि ही माहिती ज्यांना ज्यांना त्रास होत असेल त्यांच्यापर्यंत पोचवा. म्हणजे शेअर करा. आणि पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन. धन्यवाद.